यात नवाब मलिक यांच्या पीएमएलए विशेष पीएमएलए कोर्टाने दणका दिलाय। मलिकांविरोधात कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आरोप निश्चित करण्यात आलाय। नवाब मलिक यांना विशेष पीएमएलए कोर्टाने दणका दिलाय। मलिकांविरोधात कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आरोप निश्चित करण्यात आले। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही मोठी अपडेट आहे। याच प्रकरणी नवाब मलिक यांना 2022 मध्ये अटक झाली होती आणि सध्या नवाब मलिक हे जामिनावरती बाहेर आहेत। मात्र विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिक यांना दणका दिलाय। या संदर्भात माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, जामिनावरती नवाब मलिक बाहेर आहेत 2022 मधल्या प्रकरणात, मात्र आता विशेष पीएमएलए कोर्टाने काय म्हटलंय? तीन महत्त्वाच्या गोष्टी याच्यात सगळ्यात कोर्टाने नमूद केल्या श्वेता। एक म्हणजे की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित जी मालमत्ता यांनी गोव्याची घेतली होती याच्याशी या पूर्ण मालमत्ता व्यवहारामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाले आहे अशा प्रकारचा संशय व्यक्त करायला हरकत नाही। अशा प्रकारचे पुरावे सगळे समोर आहे। हा नवाब मलिक यांना सगळ्यात मोठा दणका मानला होता। पण आपल्याला माहिती आहे की दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर, सलीम पटेल हे 1993च्या मुंबई स्फोटाचा आरोपी सरदार खान यांनी सगळ्यांनी ही गोवावाला कंपाऊंड मधील मुनिरा प्लंबर या महिलेची 3 एकर जमीन रचून कट रचून बळकावल्याचा हा आरोप आहे। आणि याचमुळे अखेर नवाब मलिक यांनी काही दिवसापूर्वी कोर्टामध्ये दावा दाखल केला होता की मला या ठिकाणी दोषमुक्त करावं म्हणून, पण कोर्टाने त्याच वेळेस नकार दिला होता। आज विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिक यांच्या विरोधामध्ये आरोप निश्चित केलेले आहे। 19 डिसेंबरला नवाब मलिक यांचे वकील या सगळ्या विषयावर जे आहेत ते स्वतःची बाजू मांडतील। पण या सगळ्या विषयामध्ये नवाब मलिकांविरुद्धचे आरोप जे आहेत ते सगळ्यात तथ्यहीन आहे हा त्यांच्या वकिलांनी केलेला दावा हा कोर्टाने फेटाळून लावलेला आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं। तपास यंत्रणांना हा सगळ्यात मोठा दिलासा। तर नवाब मलिक यांच्या अडचणीत निश्चित वाढ झालेली आहे आणि येत्या दिवसामध्ये अधिक आरोपी सुद्धा पुरवणी आरोपपत्रात याच्यात समोर येऊ शकतात। कदाचित दाऊद इब्राहिमचं नाव सुद्धा नवाब मलिक यांच्याच खटल्यामध्ये आरोपी म्हणून सुद्धा येऊ शकतं। अशा प्रकारचे तपासातून संकेत दिसून येत आहेत श्वेता। बिलकुल प्रशांत, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। पुढची सुनावणी 19 डिसेंबरला होणार आहे। नवाब मलिकांना विशेष पीएमएलए कोर्टाने दणका दिलाय। कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आरोप निश्चित करण्यात आले। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातली ही अपडेट आहे। त्यामुळे नवाब मलिक यांना 2022 मध्ये याच प्रकरणामध्ये अटक झाली होती। ते सध्या जामिनावर बाहेर आहेत।